नमस्कार. मी डॉक्टर धनंजय मोरेश्वर बापट. मी व्यवसाय आणि पशुवैद्यक आहे. 11वं बापट कुलसंमेलन 2024चं आमच्या रामकृष्ण आनंदवन रत्नागिरी केळे मजगाव येथे होत आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण, अत्यंत शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट अशा सुंदर प्रसन्न वातावरणात हे बापट कुलसंमेलन होत आहे आणि त्याचं यजमानपद आम्हाला मिळालं आहे. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना धनंजय बापट. तुमच्या सगळ्यांचं या 11व्या बापट कुलसंमेलनामध्ये स्वागत आहे. आणि आम्हाला ह्याचं यजमानपद मिळालं आणि आम्हाला सगळ्यांचं आगत स्वागत करता आलं, ह्याचा आम्हाला फार आनंद होतो आहे. सगळेजण इकडे आलेले आहेत, आम्हाला सगळे भेटलेत. बरेच जण पहिल्यांदा कोकणात येत आहेत, त्यामुळे आम्हाला फार गर्व वाटतो आहे की आम्ही आज त्यांना कोकण दाखवू शकलो आहे, कोकणाचे वेगळे पदार्थ खाऊ घालू शकलो आहे आणि एकंदरच खूप छान वाटतं आहे. कुलसंमेलन कोकणामध्ये होत असल्यामुळे त्याचे फायदे पण खूप आहेत. लोकांना कोकणाची ओळख होऊन देणं, कोकणातल्या जसं मॅडम आत्ता म्हणाल्या त्याप्रमाणे कोकणातले अनेक आपले जे पदार्थ कोकणी पदार्थ असतात त्याची ओळख करून देणं, आपली माणसं जोडणं हा त्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश होता. आणि त्या उद्देशाप्रमाणे मी स्वतः आणि आम्ही दोघांनीसुद्धा अनेक बापट परिवार आपल्याच परिवारातले जे आहेत त्यांना आम्ही जोडलो गेलो. काही व्यवसायाने डॉक्टर आहेत, काही CA आहेत, असे खूप मोठमोठ्या पदावरची लोकं आम्हाला भेटली आणि त्यांच्याकडनं अनेक गोष्टी आम्ही शिकू शकलो. आणि व्यवसायामध्ये राहून आपण काय चांगलं करता येईल हा अनुभव त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या वागण्यातनं आम्हाला जाणवला. इव्हन एवढी मोठी माणसं येऊनसुद्धा त्यांच्यातला जो नम्रपणा आणि आपुलकी आणि आदर जो आम्ही बघितला तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि आम्ही बापट असल्याबद्दल आम्हाला खरोखर गौरव आणि अभिमान वाटतो आहे. आज या बापट संमेलनामध्ये पूर्ण भारतातनं बापट आलेले आहेत. अगदी दिल्लीपासनं, कर्नाटकातनं असे अनेक राज्यातनं बापट आलेले आहेत. त्याच्यामुळे एक तेही आहे की सगळे कनेक्टेड झालेले आहेत. आणि आज आम्ही तरी सांगू शकतो की आम्ही कुठल्याही स्टेटमध्ये गेलो तरी आपण एक कुटुंब म्हणून आज सगळे कनेक्टेड राहू आणि प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट्स मिळालेले आहेत. त्यामुळे कुठेही गेलो तरी मला निश्चित वाटतं की कुठे ना कुठेतरी बापट आम्हाला कुठल्या तरी स्टेटमध्ये भेटणारच आहेत आणि कधी असं परक कुठेही वाटणार नाही आहे. जसं आता दिल्लीतनं पण एक बापट आले आहेत, म्हणजे आपल्याला कल्पना असेल की दिल्लीत बापट आपले असू शकतील आणि व्यवसाय आणि डॉक्टर असलेले गेले 40 वर्ष तिथे प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे अशा खूपशा गोष्टी ज्या आपल्याला माहिती नव्हत्या या बापट कुलसंमेलनामुळे ही आपण सगळेजण जोडली गेलो आहेत आणि त्यातनं एक वेगळा आनंद आणि वेगळे अनुभव येत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी ह्याच्यात जाणवली त्यात तरुण वर्ग ह्याच्यामध्ये फारसा दिसत नाही आहे. तरी खरोखर एक दुःखद आणि खेदाची गोष्ट आहे. कारण आपले सगळे बापट मला कल्पना आहे खूपसे बापट नवीन जनरेशन, आपली जी नेक्स्ट जनरेशन यंग जनरेशन आहे ही परदेशी आहे. पण परदेशात राहूनसुद्धा जर पुढच्या वेळेला आपण ऑनलाईन त्यांना कनेक्ट करू शकलो तर ऑनलाईनमधनं आपला एक मोठं कनेक्शन होईल आणि सगळ्या लोकांना आपण अख्ख्या जगाला आपण ह्या मार्गाने कनेक्ट करू. पण खरोखर मनापासून आणि होऊ शकतं. डिजिटल कुलवृत्तांताचं सुद्धा ओपनिंग होणार आहे. तर मे बी नेक्स्ट टाइम जे ओव्हरसीज बापट आहेत आणि मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या पदांवर बाहेर आहेत लोक, तर त्या सगळ्यांना ह्या डिजिटल माध्यमातून कनेक्ट होता येईल आणि खरोखर खूप सुंदर त्याचं पुढच्या वेळेला अजून छान काही संमेलन त्याचं होऊ शकतं. बरोबर आहे. पण मी खरोखर कळकळीची आणि नम्रतेने विनंती करतो की तरुण वर्गाने या कुलसंमेलनाला या. अनेक माणसं आपण जोडली जाऊ. आता माझ्या व्यवसायामध्ये माझ्याच व्यवसायात कोणी बापट आपल्या नातेवाईकातला ओळखीतला जर आला तर त्याला माझ्या व्यवसायात मला घ्यायला खूप आनंद वाटेल. आणि आपणच आपल्या लोकांना एकत्र करून पुढे करून व्यवसाय मोठा नेणं आणि मराठी माणसं मोठी होणं हा अतिशय गरजेची आणि काळाची गरज आहे. प्रत्येकाने व्यवसायावरती फोकस करा. नोकऱ्या हे आता आपल्या हातात राहिलेल्या नाही आहेत. तर मी खरोखर सांगतो की आपण खरोखर आपली बुद्धिमत्ता, आपलं नॉलेज, आपलं शिक्षण आणि आपल्यामध्ये असलेले जे संस्कार आहेत ते खूप मोठे आणि मोलाचे आहेत. जी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे आपली आणि त्या प्रॉपर्टीवरती आपण कुठचीही गोष्ट या जगामध्ये साध्य करू शकतो आणि जगावरती राज्यसुद्धा करू शकतो. आणि आपण बघतो आपले खूप मोठी लोक आपले मोठमोठ्या पदांवरती आहेत. हे निव्वळ आपल्या घराण्यामध्ये झालेले संस्कार आणि आपल्यावरती असलेल्या ज्ञानाचा जो संस्काराचा प्रकार आहे त्याच्यामुळे आहे असं मला नक्की वाटतं. तर सगळ्यांना
पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं या आनंदवनात. श्री रामकृष्ण आनंदवन कृषी पर्यटन केंद्र जे रत्नागिरी केळे आंबेकोण ह्या गावात आहे. आणि बापट संमेलनच नाही तर तुमचं सगळ्यांचं कधीही केव्हाही तुम्ही इकडे येऊ शकता. आमचे इकडे रिसॉर्ट आहे, तुम्ही इकडे डेस्टिनेशन इव्हेंट्स करू शकता. तर नक्की या, आवर्जून या, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. येस, थँक्यू, धन्यवाद. आणि जी लोक येऊ शकली नाहीत, काही अडचणीमुळे येऊ शकले नसतील तर ते मान्य आहे, पण शक्य असूनसुद्धा येऊ शकले नसतील त्यांनी खरोखर एक चांगली अपॉर्च्युनिटी, चांगलं निसर्गरम्य वातावरण, चांगल्या लोकांना भेटणं आणि चांगल्या गप्पा होणं आणि एक नवीन टीम बनणं किंवा नवीन ग्रुप बनणं हे खूप मिस केलं आहे. पण नक्की 12वं कुलसंमेलन बहुधा नागपूरला असेल तर नागपूरला आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुढचं संमेलन ह्याच्यापेक्षा जोरदारपणे यशस्वी करू. आणि त्याच्याकरता सुद्धा आम्ही आत्ताच शुभेच्छा देतो आणि आम्ही नक्की त्या संमेलनाला येऊ. धन्यवाद. धन्यवाद.